संभाजीराजांच्यासह राजे उत्तरेत जाणार ही खबर मुलूकभर पसरली. आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी, इंग्रज, फिरंगी यांच्या दरबारी मुत्सद्द्यांनी स्वतःशी कुंभाट बांधली. आता शिवाजी खरोखरच संपला. शिवाजीच्या रूपाने आता नवा मिर्झा राजे तयार होईल. निवडक लोकांनीशी मावळात फिरून राजाने आपल्या ताब्यातील गडकोटांची बंदिस्ती नजरेखाली घातली. जिजाऊ साहेबांनी केशव भटांना खलिता देऊन पिलाजीरावांच्याकडे शृंगारपूरला धाडले. आमच्या नाथ सुनबाईंना संगती घेऊन तुरंतीनं गड जवळ करणे असा सांगावा खलितात लिहिला होता. राजांच्या सदरेवरचे नेक सल्लागार सुशेल तसा सल्ला राजांना देत होते. मासाहेब धीराच्या गोष्टी सांगत होत्या. पण स्वतःशीच शंका यावी असा बिकट बाका प्रसंग राजांच्यावर आला होता. मोठ्या उमेदीने रायरेश्वराच्या स्त्रींच्या राज्याची आनभाक राजाने घेतली होती. मावळ माणसावर उधळून टाकावी म्हणून मोठ्या भक्तीने त्यावेळी भंडाऱ्याची मूठ भरून घेतली होती. आज त्या मुठीत सगळ्या स्वप्नांची झालेली माती बघून स्वतः राजेच सुन्न झाले होते. राजांना या सगळ्याचा जाब एकाच पायी विचारता येणार होता, आदिशक्ती जगदंबेच्या. जेव्हा जेव्हा विचार करून मेंदूचे टाके उसवू बघत होते तेव्हा राजे आपले मस्तकच त्या मेंदूनिशी नेऊन जगदंबेच्या चरणावर ठेवत होते. जिथे माणसाच्या मर्यादा संपतात तिथूनच आदिशक्तीचे सामर्थ्य सुरू होते. संभाजीराजांना घेऊन राजे प्रतापगडी चालले जगदंबेच्या दर्शनाला. बरोबर प्रतापराव, प्रभाकर भट, मोरोपंत, आनंदराव अशी मंडळी होती. जावळी खोऱ्यातील प्रतापगडाची चढण चढून पालखी पायथ्याशी आली. इथून जनीचा टेंबा हे अफजल भेटीचे वळण स्पष्ट दिसत होते. त्या वळणावर पांढऱ्या पत्थराची राजांनी बांधून घेतलेली अफजलची कबर राजांना दिसली. केवढे तरी विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तळून गेले. त्या कबरीवर मिर्झा राजे उभा होता अफजलच्या वेशात. त्याच्या हातात केवढी तरी मोठी वाघनखे होती. ती मुठीत बेमालूम छपवीत हात उंचावून तो गोड हसत म्हणत होता, आइये राजा साहब, घबराइये मत. राजांच्या जीवाची घालमेल झाली. जगदंब पुटपुटत राजांनी पालखीत शेजारी बसल्या संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवला. पालखी केदारेश्वराच्या मंदिरासमोर आली. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वाऱ्या पालखी उतार झाल्या. संभाजीराजे मंदिराच्या दगडी उंबरट्याजवळ आले. वाकून राजांनी उंबरट्याला बोटे भिडवली आणि त्यावरील कोरलेले नक्षकाम बघताच राजे तसेच थांबले. तीच 9 पाकळ्यांची धर्मचक्रे आणि तेच जबडा विसारले वाघांचे शीर राजांना दिसत होते. कापराच्या वड्या पेटताना सरससून याव्यात तसे राजांचे उभे अंग क्षणात सरसरून आले. जामा काखेत दाटून आला. ताठ खडे होत राजांनी केदारेश्वराचा उंबरटा ओलांडला. आतल्या घुमटातील घंटेचा गाभा भरून टाकणारा टोल दिला. समोरच्या शिवलिंगासमोर गुडघे टेकून हात जोडले. डोळे मिटले. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते. तो शिवाशी चाललेला शिवशंकर असा गूढ संवाद होता. राजांनी डोळे उघडले. समोरच्या नितळ शिवलिंगावरचे एक बिल्वपत्र उचलले. राजांनी उचलल्या त्या बिल्वपत्राला 2च दळे होती. मधले दळ गायब झाले होते. हत्तीच्या बिल्वपत्राकडे एक नजर बघून राजांनी ते तसेच संभाजीराजांच्या हाती ठेवले. पालखी गड चढून जगदंबेच्या मंदिरासमोर आली. हातपाय धुवून संभाजीराजे जगदंबेच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेशले. अंगावर धावून आल्यासारखी दिसणारी अष्टभुजा दुर्गा बघताच राजांनी गुडघे टेकले. हात जोडून मिटल्या डोळ्यांनी त्यांनी आपले मस्तक मूर्तीसमोर फरसबंदीवर टेकवले. त्यांच्या मिटत्या डोळ्यांसमोर असंख्य पाजळले पोत नाचत होते. त्यांच्या तालावर मन फिरत होते. आई, आमचे हात बांधील झाले. कोण प्रसंग आणलास? तुझ्या तांडवात लेकरू पायाखाली येत आहे. अंबे, डोळे उघड. दाही दिशा अंधेरल्या, पोत पाजळ. राजांचे मन कालवून कळवळत होते. मस्तक वर घ्यावे असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या डाव्या बगलेला गुडघे टेकून बसले संभाजीराजे समोरच्या शस्त्रे उगारलेल्या उग्रदर्शनी जगदंबेकडे आणि राजांच्याकडे आलटून पालटून बघत होते. भवानी, आबासाहेब, मंदिर, पाजळलेले पोत, आपण सारे एक झालो आहोत असे संभाजीराजांना वाटत होते. बऱ्याच वेळाने राजांनी मस्तक वर घेतले. त्यांचे डोळे पाणावले होते. उठून समोर गाभाऱ्यात जाऊन राजांनी आपले मस्तक जगदंबेच्या चरणावर ठेवले. संभाजीराजे दर्शन करून मंदिराबाहेर पडले. प्रतापगडाचे तटबंदी पहारे मोर्चे नजरेखाली घालून दिवस उताराला लागताना राजांची पालखी गड उतरून पायथ्याशी आली. जनीच्या टेंब्याचे वळण आले. राजांची नजर अफजलच्या कबरीवर गेली. पण आता त्यांचे मन शांत होते. क्षणभरात त्यांच्या मनासमोर एक विचित्र दृश्य तरळून गेले. त्या कबरीवर आता अफजल उभा होता. पण त्याच्या अंगावरचा सगळा वेश राजपुती होता. मिर्झा राजांसारखा मान मागे टाकून तो किंकाळत होता, लवा लवा दगा.
राजांच्या कपाळावर स्पष्ट दिसणाऱ्या जखमेच्या व्रणाकडे बघत संभाजीराजांनी त्यांना विचारले, महाराज साहेब, इथंच तुम्ही खान जिवे घेतला होता? राजांच्या कपाळीचा तो व्रण सय्यद बंडाने टोपावर केलेल्या वारामुळे उमटला होता. होय, इथंच शंभूराजे, राजे शांतपणे म्हणाले. पालखीचे भोई हातातील लाकडी थोपे मागे पुढे झुलवीत जनीच्या टेंब्याचे वळण मागे टाकीत होते. पालखी मागून प्रतापराव, मोरोपंत, आनंदराव घोड्यांचे कायदे आखडीत धीम्या चालणे उतरत होते. संभाजीराजे डोळे जोडून अफजलच्या कबरीचे पांढरे पत्थर एकटक बघत होते. उभे जावळीखोरे प्रतापगडाकडे बघत जगदंबेचा महिमा गात होते. आदिशक्तीचे कौतुक मोठे, भूत्या मज केले, भूत्या मज केले. राजगडावर संभाजीराजांच्या महालात मंचकावरच्या बैठकीवर एक पोरसवदा स्त्री खानदान बसले होते. पुतळाबाईंच्या खाजगीकडच्या कुणबी दासीने त्याला त्या महालात आणून सोडले होते. ती पोरवयी स्त्री महालभर आपली नजर फिरवीत होती. भिंतीला लटकलेली शस्त्र कुतूहलाने बघत होती. चौरंगावर निरनिळ्या तबकात ठेवलेले सफेद केशरी टोप निरखीत होती. मधूनच देवाऱ्यातील शिवलिंगाकडे बघत होती. आम्हास या मर्दाना महालात का आणून बसवले आहे असे स्वतःलाच तिने विचारले. इतक्यात नौबत नगाऱ्याचा दुडदुडणारा आवाज तिच्या कानी आला. त्या रोखाणे खिडकीच्या झरोकाकडे तिने पाहिले. देवारातील समयांच्या ज्योती मंद वारे झुतात क्षणभर थरथरून गेल्या. त्या पूर्वयी स्त्रीने आपले वरवंट्याचे नेसू ठीक करीत पायातील तोड्यांकडे पाहिले. जगदंबेचे दर्शन घेऊन आलेल्या राजांची व संभाजीराजांची पालखी राजगड चढून बाले किल्ल्यावर आली. जिजाऊ साहेबांचे दर्शन घेऊन दौडीने थकदिल झालेल्या संभाजीराजांनी आपल्या महालात पाऊल टाकले. कधी नव्हे ते महालात एकही दिसत दासी नव्हती. मस्तकीचा टोप तबकात उतरण्यासाठी संभाजीराजे चालत चौरंगाजवळ आले. टोप उतरण्यासाठी त्यांनी हाताच्या बोटांचा झोला टोपाला भिडवला आणि त्यांची नजर मंचकाकडे गेली. चांदीचे चमकले तोडे त्यांना दिसले. मंचकावर कोणीतरी बसले होते. झटक्यात त्यांनी हात खाली घेतले. बसलेल्या व्यक्तीला निरखून पाहिले. ओळख पटत नव्हती. मान ताठ करीत त्यांनी मंचकाला सवाल केला, कोण बसले आहे आमच्या बैठकीवर? मंचकावरच्या त्या स्त्री खानदानाने गडबडून जाऊन मान वर करून संभाजीराजांच्याकडे पाहिले. त्यांना बघताच ती स्त्री झटकन खाली पाय उतार झाली. गदका खेळताना गोमाजी बाबा आडवी धरीत त्या फरीसारखी ती गोल मुद्रा आणि समयांच्या प्रकाशात क्षणभर उजळून गेलेल्या टपोऱ्या डोळ्यांच्या दोन शुक्र चांदण्या बघताच खाशी संभाजीराजांची स्वारीच गडबडून गेली. चौरंगावरच्या टोपाकडे निरखून बघत त्याने अगोदर आपण आपल्याच महालात आलो आहोत याची नीट खातरजमा करून घेतली. तुम्ही म्हणत संभाजीराजे आले तसे झटकन पाठमोरे झाले आणि महालाबाहेर निघूनही गेले. धडधड त्या काळजाने ते स्त्री खानदान ही लगबगीने महालाबाहेर निसटले. बाहेर पडताच बराच वेळ पायाच्या नडगीला ऋतून कचणारा तोडा वाकून त्याने अगोदर ढिला केला. आता कुठं जावं या पेचाने ते गोंधळून गेले. त्या होत्या येसूबाई. आपल्या आबांच्या बरोबर पिलाजींच्या बरोबर त्या राजगडी दाखल झाल्या होत्या. फाल्गुन शुद्ध नवमीचा दिवस फटफटला. गडपाखरे रानचाऱ्याच्या मागाने कोटरे सोडून किलबिलत भरारली. संभाजीराजांनी हमामखान्यात स्नान घेतले. लखलखीत जरी कोयऱ्यांचा निळाशार जामा, जरी किनाराची वेल फिरलेला मोतीलगतचा सफेद टोप, बुट्ट्यांचा डाळिंबी मांडचोळणा, कमरेला शुभ्र सेला असा खासा पेहराव परिधान करून ते रायाजी आणि अंतोजी गाडे यांच्या सोबतीत जिजाऊच्या महाली निघाले. शिवगंध रेखून घेण्यासाठी महालात जिजाऊ साहेब येईल त्या दासदासीला हर तऱ्हेचे हुकूम तत्परतेने देत उभ्या होत्या. मध्येच त्या थांबत होत्या. स्वतःला पार हरवून देवारात दिसणाऱ्या जगदंबेच्या मूर्तीकडे बघत होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूंना संभाजीराजांच्या बहिणी होत्या. दगडबंद भिंतीला धरून सावरल्या पदराच्या पुतळाबाई उभ्या होत्या. त्यांच्या बगलेला हातात एक तबत घेऊन धाराऊ अदब धरून खडी होती. त्या दोघींच्या मध्ये कुणासच सहजी दिसू नये अशा बेताने येसूबाई अंग चोरीने उभ्या होत्या. येसू, अशा पुढे या. जिजाऊंनी येसूबाईंना साथ घातली. येसूबाई क्षणभर भांबावल्या, रेंगाळल्या. त्या शब्दातील मायेने मग अदबीत पुढे झाल्या. आपल्या ननंदांच्या जमवून घेत खालच्या मानेने त्यांच्यात मिसळून उभ्या राहिल्या. संभाजीराजे महालात प्रवेशले. पाठोपाठ रायाजी, अंतोजी आत आले. साऱ्यांनी जिजाऊ पुतळाबाईंना अदबीचे त्रिवार मुजरे केले. मंद चालीत जिजाऊ पुढे आल्या. संभाजीराजांना बघताच त्यांच्या काळजात केवढे तरी कल्लोळ उमलून आले. केवढं भोगलं यांनी या एवढ्याशा उमरीत. धारावनं यांना दुधास लावलं. 2 वर्षाचे असताना यांच्या आऊसाहेब यांना पारख्या झाल्या. राजपुतांच्या गोटात हे साऱ्यांसाठी ओलीच राहिले. गुडघे टेकून यांनी फरमान घेतलं आणि आज उत्तरेकडे चालले.
कशी झेपणार यांना गरमीच्या दिवसात एवढी दूरची परमुलकाची वाटचाल. काटेबिवरीच्या वेलीने तुळशीचे रोप वैभव झाकाळून यावे तसे जिजाऊंचे मन भरून आले. पुढे होत संभाजीराजेंनी आऊसाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं. थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांच्या मनी येऊन गेले. केवढा केवढा फेर आहे मान टाकून फरमान घेण्यात आणि आऊसाहेबांच्या पायावर डोकं ठेवण्यात. उठा, आऊसाहेबांचा आवाज घोगरला. झुकून वारे झुळकीने रानमोगऱ्याच्या कळ्यांचा सुगंध उचलावा तसे जिजाऊंनी त्यांना अलगद वर घेतले. मागे न बघताच त्यांनी धाराऊ अशी याद फरमावली. संभाजीराजांच्याकडे बघताना गंधाचे तबक पेश करायला विसरलेल्या धाराऊंच्या हातातील तबक थडथडले. जी म्हणत ती सावरून झटक्याने पुढे झाली. हातीचे तबक तिने आऊसाहेबांच्या समोर पेश केले. जिजाऊंनी तबकातील गंध अष्टंगांच्या कुप्या निरखल्या. संभाजीराजांनी कपाळ वर उठवून डोळे मिटले. जिजाऊंनी पितळी सरशी कुप्यात डुबवली. ज्या संकेताने, ज्या हळुवार हातकसबाने आदिशक्ती जगदंबेने आभाळाच्या नितळ निळ्या पटलावर सूर्यचंद्र रेखले असतील तसे त्यांनी 2 नळी शिवगंध संभाजीराजांच्या नितळ कपाळी रोखले. आपणच रेखलेल्या त्या शिवगंधाकडे टक लावून बघताना जिजाऊंना कधी नव्हे तो एक अपूर्व कौल जाणवून गेला. आपण शिवभक्त शंभूराजे, सुखदुःखाचे हे 2 पट्टे शिवानेच आपल्या कपाळी रेखून टाकले आहेत. भार त्याचा आहे, पाठराखण करणारा तोच समर्थ आहे. जिजाऊंनी शांतपणे हातीची सरशी तबकात ठेवली. वर्दी आली, आता राजे येतील. त्यांच्या सोबतीनं जगदंबेचं, गडावरच्या देवदेवतांचं दर्शन करून या. जिजाबाई संभाजीराजांना जवळ घेत म्हणाल्या. जी, संभाजीराजांनी मान डोलावली. गोमाजी बाबा, सिदोजी, महम्मद सईस, केशव भट साऱ्यांची गाठभेट घ्या. गड सोडण्यापूर्वी राणीवशाकडे मुजरे लावून या. जिजाबाई झरा झुळझुळावात तशा बोलत होत्या. संभाजीराजे ते ध्यान देऊन ऐकत होते. जा, पाय शिवा त्यांचे. जिजाऊंनी पुतळाबाईंच्या रोखाने हात करीत संभाजीराजांना इशारत दिली. संभाजीराजे पुतळाबाईंच्या समोर आले. वाकून त्यांनी पुतळाबाईंच्या पायावर डोके ठेवले. त्या स्पर्शाने एक अंग फुलवती सरसरी पुतळाबाईंना जाणवली. डोळे पाणथळ झाले. त्यांचे मन त्यांना सांगत आले होते, बाळराजे, आम्ही केला आहे सुलूक, पण तो एकट्या आमच्या कपाळीच्या कुंकवाशीच नाही तर तो तुमच्या कपाळीच्या शिवगंधाशीही केला आहे. उठा. पुतळाबाईंनी मायेने संभाजीराजांना उठवून घेतले. त्यांच्या हनवटीची वाटी तर्जनीने वर घेत त्या म्हणाल्या, दर्शन आटोपलं की आमच्या महाली या. आम्ही तुम्हाला दंडात मानण्यासाठी एक ताईत देणार आहोत. जी म्हणून संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवण्यासाठी पाऊल पुढे टाकले आणि पुतळाबाईच्या मागे अंग चोरणे उभ्या असलेल्या येसूबाईंना बघताच ते पुन्हा झटकन मागे हटले. हा शंभूबाळ, धाराऊची पायधूळ परती सारू नका. जिजाऊंनी त्यांना पुरते वळू दिले नाही. पुढे होत संभाजीराजांनी धाराऊंचे पाय शिवले. हातातील तबक थरथरत होते. घसा दाटून आला होता. सुरसुरते नाक वर ओढत तिने पदर डोळ्यांना लावून झटकन आपली मान दगडबंदीकडे मागे वळवली. तिचा गुदगरला कुणबाऊ ऊर वर खाली लपापू लागला. कल्लोळ कल्लोळ माजला तिच्या काळजात. आऊ, आम्ही तुरंतने सलामत परतू. संभाजीराजे तिच्याकडे बघत बोलले. इतक्यात महालात राजे प्रवेशले. अंतोजी रायाजीने त्यांना वाकून मुजरे घातले. जिजाऊ, पुतळाबाई, संभाजीराजे, येसूबाई सारीच धाराऊकडे बघत होती. राजांना पाठमोरी होती. मासाहेब, आम्ही दर्शनाला निघतो आहोत. पाठमोऱ्या जिजाऊंना वाकून अदब मुजरा देत राजे शांत बोलले. विजेच्या एकाच लपकीने आभाळाचा घुमट लख्खन उजळून जावा तसा राजांच्या बोलांनी तो आऊपणाचा महाल उजळून गेला. साऱ्यांना जागीच सोडून जिजाऊ राजांच्या रोखाने शांत चालीत पुढे झाल्या. त्यांच्या स्थिरावल्या पायासमोर राजांनी गुडघे टेकले. आपले रुंद कपाळ त्यांनी जिजाऊंच्या नितळ पायावर टेकविले. उठा. राजांच्या खांद्यांना धरून वर उठवताना आऊसाहेब आपल्या आपणालाच फक्त ऐकू यावे तशा बोलल्या. राजांच्याकडे बघावे म्हणून त्यांची नजर जोडली होती, पण डोळ्यांच्या पान पडद्यातून त्यांना काही दिसत नव्हते. त्याने आवेगाने राजांना आपल्या मिठीत कवटाळून घेतले. शब्द जाया झाले, लटके पडले. मिठीत आपला अर्थ शोधित विरघळून गेले. मुखपणे दोन्ही राजमने एकमेकांशी उदंड बोलून गेली. संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे महालाबाहेर पडले. गडावरच्या साऱ्या देवदेवतांची दर्शने झाली. शिवलिंग पूजा बांधण्यासाठी राजे आपल्या महाली निघून गेले. गोमाजी, सिदोजी, निळोपंत अशा गस्तीच्या आसामींची भेट घेऊन संभाजीराजे आशीर्वादासाठी सोयराबाईंच्या महाली आले. सोयराबाई म्हणाल्या, दिवस गरमीचे आहेत,
चाल दूरची आहे जपून असा, एवढी भेट झाली की स्वारी दख्खन सुभाग होणार आहेत. तुम्ही मोठे सरदार होणार आहात, आम्हास चिंता वाटते तुम्ही हे सारं पेलणार कसं. म्हटले तर ते बोलणे सादिलवार होते, म्हटले तर काळीजमार होते. येतो आम्ही, आमच्या बाळीबाईंना जपा मासाहेब. सोयराबाईंच्या कन्या बाळीबाई यांच्याकडे बघत संभाजीराजे त्यांना म्हणाले. निरोप घेऊन बाहेर पडले. पुतळाबाईंच्या महाली 4 घास त्यांनी खाऊन घेतले. पुतळाबाईंनी त्यांच्या दंडात एक ताईत बांधला. प्रभाकर भट आणि केशव भट यांनी सदर ज्योत्यावर घंगाळत सोडलेले घटिका पात्र डुबतीला आले होते. प्रस्थानाचा मुहूर्त जवळ आला. राजांनी निवडलेली रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, निराजीपंत, सर्जेराव जेधे, मदारी मेहत्तर, हिरोजी फर्जंद, दावलजी घाटगे, दत्ताजी पंत, राघवमित्र, रामाजी मानकोजी अशी मंडळी हत्यारबंदीने बालेकिल्ल्याच्या सदरेवर एकवटली. मागे राहणारी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत, येसाजी, तानाजी, आनंदराव अशी मंडळी निरोपाचे मुजरे द्यायला गोळा झाली. राजांच्या महालात सदरेवर जाण्यासाठी राजे आणि संभाजीराजे सिद्ध झाले. सखू, रानू, अंबा, बाळीबाई असा राजांचा कन्यावसा संगती घेऊन जिजाबाई राजांच्या महालात आल्या. साऱ्या कन्यावशाने राजांना नमस्कार केले. येसूबाईंना घेऊन दाट कानकल्ल्याचे थोराड पिलाजी महाली आले. राजांच्या आणि मासाहेबांच्या रोखाने हात करून त्यांनी येसूबाईंना नमस्कार करण्यासाठी खुणावले. येसूबाई पुढे झाल्या. मासाहेबांना आणि राजांना त्यांनी कुळ अदबीने नमस्कार केले. त्यांना वर उठते करून घेत राजांनी त्यांची हनवटी आपल्या रोखाने तर्जनीने वर घेतली. ते अदबशीर पोर खानदान बघताना राजे आपण कसल्या पेचात आहोत हेही क्षणभर विसरून गेले. येसूबाईंच्या कानात बोलावे तसे अल्लादीने हळुवार म्हणाले. सुनबाई, शृंगारपुरी परतण्याची घाई करू नका. मासाहेब यांना ठेवून घ्या थोडे दिवस, राजाने जिजाऊंच्याकडे बघत सांगितले. लाजलेल्या येसूबाईंनी आपली हनवटी राजांच्या तर्जनीतून हळूच मागे घेतली आणि पटकन मागे येत पिलाजींच्या जवळ उभ्या राहिल्या. त्यांच्या खांद्यावर हळूच हात ठेवून त्यांच्या कानाजवळ तोंड नेत पिलाजी त्यांना पुटपुटले. इसारता कसं, आपल्या कुंकवाचं पाय नाही शिवलं तुम्ही. हे काय आबा, अशा अर्थाने आपले टपोरे डोळे आणखी टपोरे करून येसूबाईंनी पिलाजींच्याकडे फुरंगटून बघितलं. जावा, दटावल्यासारख्या दबल्या आवाजात पिलाजी त्यांना म्हणाले. नाईलाजाने येसूबाई पुढे झाल्या. कुणाकडेही न बघता संभाजीराजांच्या समोर आल्या. गडबडीने वाकून पायाखालच्या बिछायतीला हातांची बोटे लावून त्यांनी 3 वेळा नमस्कार केला. संभाजीराजे जाणून बुजून दुसरीकडे बघत होते. त्यांच्याकडे लक्ष नाही असे भासवीत होते. राजांनी संभाजीराजांची ती नजर चोरी हेरली. त्यांच्या खांद्यावर एक हात चढवून दुसरा हात येसूबाईंच्याकडे दाखवीत राजे म्हणाले. निरोप घ्या, त्यांना सांगा येतो आम्ही. संभाजीराजे गडबडले. राजांच्याकडे बघतच येसूबाईंना म्हणाले, येतो आम्ही. राजांनी संभाजीराजांनी जिजाबाईंना मस्तक टेकून नमस्कार केले. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला मनाने बांधील झालेल्या जिजाऊंनी त्यांच्या टोपावर हात ठेवीत आशीर्वाद दिले. औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी पिलाजी आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार केले. जिजाऊंच्या हातून दह्याच्या कवड्या उजव्या तळहाती घेऊन त्या ओठाआड केल्या. अंतोजी गाडे एक सरपोसाने झाकले तबक घेऊन बाजूला उभा होता. त्यांच्याकडे हात करून जिजाऊ राजांना म्हणाल्या, ते तुमचं पूजेचं स्फटिक शिवलिंग आहे. तुमच्या बैठकीच्या पालखीत ते जवळ ठेवा. जी मासाहेब, सांभाळून राहावं. हवेवरच्या खबरा येतील, त्यांनी कान हलके करू नयेत. येतो आम्ही. राजे संभाजीराजांना घेऊन महालाबाहेर पडले. त्यांच्या मागून जिजाऊ, पिलाजी, अंतोजी चालले. पायाच्या नडगीला कचनारा तोडा ढिला करण्यासाठी येसूबाई वाकल्या होत्या. त्यांचे कशाकडे लक्ष नव्हते. सदरेकडे बाहेर पडणारे जोते आले. गडावरच्या देवमहालावरचा जगदंबेचा पोतराज हातीपा जळलेला पोत घेऊन राजांना सामोरा झाला. दोघा भुत्या बालभुत्यांनी त्या पोतावरून आपले तळहात फिरवले. आईच्या कृपेचा उभारा मिळालेल्या आपल्या उजळी त्यांनी तोंडावरून फिरवून घेतल्या. राजे संभाजीराजे बाल किल्ल्याच्या राबत्या सदरेवर आले. जगदंबेच्या पुजाऱ्याने पुढे होत हातातील परडीतील भंडाऱ्याने त्यांचे भरगच मळवट भरले. दोघा पितापुत्रांनी सदर देवतेला गुडघे टेकून वंदन केले. सदर चौकात जमा झालेला एक एक आसामी पुढे होत संगमरवरी मूर्तीसारख्या सदर ज्योत्यावर निच्छळ उभ्या राहिलेल्या जिजाऊंच्या साहेबांच्या पायावर डोके ठेवू लागला. त्यात असलेला मदारी मेहत्तर ही आऊसाहेबांच्या समोर आला. क्षणभर घोटाळला आणि झटकन पुढे होत त्याने जिजाऊंच्या सोनरंगी चरणावर सरळ आपले शीर ठेवले. जिजाऊंनी त्याला उठते केले. राजे आणि संभाजीराजे राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेसमोरील हमचौकातून बाहेर पडले. त्यांच्या मागून जमलेल्या मंडळींचा जमाव चालला. बालेकिल्ल्याची तटबंदी ओलांडून मंडळी पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडाच्या रोखाने चालली.
त्यातील राजे, संभाजीराजे वा कुणालाही माहीत नव्हते की सगळ्यांना बगल देऊन आलेली धाराऊ बालेकिल्ल्याच्या तटबंदीजवळ उभी होती. मिळतील तेवढे संभाजीराजे डोळ्यात साठवून घेताना तिला आपले डोळे थेटे वाटत होते. क्षणात ते डोळेही भरून आले. त्यामुळे तिला दिसत होते तेही पाठमोरे संभाजीराजे दिसेनासे झाले. संभाजीराजेंच्यासह राजे शिवापट्टणात आले. त्यांना मुजरे घालीत प्रतापराव, बहिर्जी नाईक ही मंडळी सामोरे आली. तेजसिंग कछवाह आणि बक्षी बेग यांनी त्यांना तस्लीम केली. राजांना आग्र्यापर्यंतचा मार्ग दाखवण्यासाठी बक्षी बेगला औरंगजेबाने दख्खनेत पाठवले होते. कूच करण्याचा सारा सरंजाम प्रतापरावांनी शिवापट्टणात सिद्ध ठेवला होता. संजापदार झूल घातलेला हौद्याचा निशाणी हत्ती, पागेतून सैसने निवडलेली गरमीच्या मुलखाला टिकाव धरतील अशी जीन कसलेली घोडी, उंट, काबाडीचे बैल सारे सज्ज होते. राजे आणि संभाजीराजे यांच्यासाठी एक मोठी व एक लहान पालखी ठाण केली होती. उंटाच्या पाठीवर वाकांच्या जाळ्यात थंड पाण्यासाठी चपटे गेळे चढविले होते. बगलेच्या हत्तीनीवर वाटेत लागणाऱ्या नद्या पार करण्यासाठी 2 छोटेखानी होड्या चढवल्या होत्या. अब्दागिरे, शिंगडे, निशाणबारदर, धालाईत, भालाईत, मुदपाके, वंजारी, वैदू, मशालजी 6 माणसे प्रतापरावांनी हुन्नरीची बघून निवडली होती. 350 धारकरी पगड्या भिडवून हरीत उभे होते. त्यात पट्टेबाज, विटेकरी, ढालाईत, तिरंदाज, बोथाटे असा हर प्रकारचे हत्यार चालवणारा इमानबंद मावळा होता. त्यांच्या भोवत्याने विश्वास, कर्माजी, महादेव असे बहिर्जींचे खबरगीर आपल्या आणखी 10 खबरगीरांनीशी उभे होते. राजांच्या बरोबर उत्तरेकडे जाणाऱ्या मंडळीने निवडक घोड्यावर स्वार होऊन पालखीच्या भोवतीने वळे करून शिस्त धरली. निरोप द्यायला आलेल्या मंडळींना राजांनी उरभेट दिल्या. त्यात पिलाजी होते. राजांची भेट घेताना त्यांना कसली तरी आठवण झाली. थोडं थांबावं राज, याक राहूनच गेलं म्हणत पिलाजींनी कमरेच्या शेल्याच्या शेवाची गाठ लगबगीने सोडली. तो अंगारा होता. शो भावेसरीचा प्रसाद हाय म्हणत पिलाजींनी आपली शृंगारपूरची कुलदेवता भावेश्वरीचा अंगारा राजांच्या आणि संभाजीराजांच्या कपाळी लावला. राजगडाच्या पद्मावती माचीवर दिसणाऱ्या भगव्या जरीपटक्याच्या ठिपक्याकडे एकदा नजर देऊन राजे संभाजीराजांना म्हणाले, चला शंभूराजे. संभाजीराजे आपल्या पालखीत बसले. अंतोजीने शिवलिंगाचे तबक राजांच्या पालखीत ठेवले. कमरेच्या भवानी तलवारीच्या मुठीवर राजांनी डाव्या हाताची पकड भरली. उजव्या हाताच्या मुठीत पालखीचा झुपकेदार भगवा राजगोंडा पकडला. कुचाचा आखरी चौघडा दुडदुडला. भोयाने दोन्ही पालख्यांचे दांडे खांद्यावरच्या पटावर घेतले. बहिर्जींनी आपले खबरगिरांचे पथक एकदम बिन्नीला काढले. तो आपल्या रामोशी साथीदारांसह 2 मजला ठेवत दौडू लागला. पुढे जाऊन तो मुक्कामाचे तळ निवडून तिथे झेंडे रोवण्याचे काम करणार होता. त्या निशाणावर मुक्काम पडणार होते. निशाणी हत्तीवरच्या फिलवानाने हत्तीला अंकुशमा देऊन चाल दिली. सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहत्तर, दत्ताजी, रघुनाथ पंत, निराजी पंत, त्र्यंबक पंत यांनी आपापल्या जनावरांना हलक्या टाचा भरल्या. चालला. दख्खनचा मावळा काफल्यासह उत्तरेच्या शहनशहाच्या भेटीस चालला. आपला एकुलता एक तेजस्वी अंश फर्जंद संभाजीराजे यास बरोबर घेऊन. जोपर्यंत त्या पितापुत्रांच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे आणि भंडारा होता, छात्यावर कवड्यांच्या माळा होत्या, तोपर्यंत त्यांना अशाच वाटा चालावा लागणार होत्या. ध्यानीमणी नसलेल्या त्यांच्या राजरक्ताची पुरेपूर कसोटी बघणाऱ्या. मजल दर मजल करीत काफला चालला होता. दाट वनराईचा मावळ मुलूक मागे पडू लागला. पहाटेचा थंडावा धरून वाटतोड सुरू झाली की दिवस तापायला लागताना बहिर्जीच्या पथकाने रोवलेल्या निशाणीच्या जागी येऊन मुक्कामाचे डेरे पडायचे. पुन्हा सांज गतीला चालणी सुरू व्हायची. प्रवरेच्या काठाचे नेवासे, गोदावरी तीराचे गंगापूर असे संतांच्या भूमीत मुक्कामाचे डेरे टाकीत नगर औरंगाबाद मार्गे काफला वेरूळजवळ आला. तिथे जवळच राजांच्या आजोबांनी मालोजीरावांनी भक्तिभावाने पूजलेला घृष्णेश्वर होता, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. देवालयाच्या घुमटीसमोरच मुक्कामाचे डेरे पडले. राजांनी पुजाऱ्याकरवी घृष्णेश्वरला अभिषेक चढविला. दर्शन घेऊन राजे आणि संभाजीराजे घुमटी बाहेर आले. राजांच्या मनात कधीही बघायला न मिळालेल्या आपल्या आजोबांच्या, मालोजी राजांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. एका विचित्र योगायोगाचे नवल त्यांना घुमटी बाहेर पडताना जाणवले. राजांना जसे आपले आजोबा मालोजीराजे बघण्याचे भाग्य कधी लाभले नव्हते, तसेच संभाजीराजांना आपले आजोबा शहाजीराजे बघण्याचे भाग्य कधी मिळाले नव्हते. घुमट सोडून राजे संभाजीराजे आपल्या डेऱ्यांकडे चालले. ते वेरूळचा देखणा मुलूक न्याहाळत होते. त्यांच्या पूर्वजांची ती जन्मभूमी होती, श्रमभूमी होती. चालता चालता राजे थांबले. औरंगाबादच्या दिशेने
कर्माजी हा त्यांचा खबरगीर घोडा फेकीत येताना त्यांना दिसला. राजांना बघून त्याने घोड्याची चौकी चाल वाढीला घातली. फेसाळलेले धापापते घोडे कायद्याने आखडून कर्माजी पाय उतार झाला. एव्हाना राजा आपल्या डेऱ्यापर्यंत आले होते. त्यांच्याभोवती तेजसिंग कछवाह, बक्षी बेग, रघुनाथ पंत, त्र्यंबक पंत अशी मंडळी उभी होती. घामेजला कर्माजी पुढे आला. राजांना जोहार जोडून उभा राहिला. काय आहे कर्माजी? राजाने त्याला जबान बंद बघून आपणच विचारले. राजांच्या भोवतीच्या मंडळीकडे बघत कर्माजी म्हणाला, तसं काही खास नाही, पर राजांनी भोवती नजर फिरवली. सगळी मंडळी मुजरे कोर्नीस करून आपापल्या डेऱ्याकडे चालू लागली. बोल. राजांची उत्सुकता कर्माजीने चढायला घातली होती. महाराज, इदिलशाहीच्या शारजा खानानं मिर्जा राजाची ससे होलपट मांडली. तुळजापूर, नळदुर्ग, गुंजोटी असे तळ हलवीत राजपूत भीमेच्या खोऱ्यात निलंग्याला डेरे टाकून ठाण आहे. तिथं इजापूर सोडून नेताजी मिर्जाच्या गोटाला मिळालं. कर्माजीची खबर ऐकून राजे सुन्न झाले. सोंगटीपटातील नरद भकत जावी तसे आता नेताजींचे आयुष्य भकत कुठे जाणार होते ते त्या कृष्णेश्वरालाच माहीत. कर्माजीचे ते बोल ऐकताना मिर्जाच्या गोटात खुद्द मिर्जाला चटका लागल्या बिगर कळत नाही इंगळ कंचा आणि कोळसा कंचा म्हणणारे ताणल्या छातीचे नेताजी संभाजीराजांना आठवले आणि एक विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर उभे टाकले. गिरदीला रेलून मिर्झाराजे बैठकीवर बसले आहेत. त्यांच्या हातात हुक्क्याची काळीबारी धुरनळी आहे. त्या हुक्क्याच्या पसरट रंजुकीत नेताजींना ठेवलेले आहे. निखाऱ्यासारखे दिसत आहेत ते. राजपूत जसा हुक्का चूस करीत आहे तसा रंजुकीतला निखारा निस्तेज होत काळवंडत चालला आहे. त्या अंगाराची राख राख होते आहे. रात्रीचा मुक्काम कृष्णेश्वराच्या कृपाछायेत झाला. पहाट फुटली. राजांनी आणि संभाजीराजांनी स्नान करून पेहराव चढवले. राजांचे स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून झाली. डेऱ्याबाहेर कोवळ्या उन्हाची नितळ सोनशील चढली होती. आपल्या मंडळींना दर्शन देण्यासाठी राजे आणि संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. त्यांनी इंतजार करीत डेऱ्याबाहेर तेजसिंग कछवा आणि बक्षी बेग उभे होते. त्यांनी राजांना आणि संभाजीराजांना तस्लीम कुर्नीस केले. बक्षी बेगने अदबीने रिवाजाचे विचारले, नींद कैसी रही राज साहब? हाँ बिल्कुल ठीक, राजा ने उत्तर दिले. राजा साहब खुशी फरमाएंगे तो एक अर्जी है, तेजसिंग कछवा राजाना म्हणाला. हाँ सुनो राणा. राजाने त्यांच्या केसरी साफ्याकडे बघत उत्तर दिले. पूर्वेकडे दाटलेल्या गर्द वनराईकडे हात उठवून कछवा म्हणाला, उस पहाड़ी में पत्थरों की बड़ी अच्छी खुदाई है, बहुत बढ़िया. राजा साहब रजामंदी फरमाते हैं तो थोड़ी राह टेढ़ी करे, एक दफ़ा उस पर आंख डाले. अच्छा जरूर, हमें खुशी होगी. राजे त्या वनराईकडे बघत म्हणाले. बक्षी बेग आणि कछवाहा यांनी 8-10 गोळी निवडली. 2 माहितगार मशालजी तयार केले. राजे आणि संभाजीराजे यांनी अबलक घोड्यावर मांड जमवली. सोबतीला बहिर्जी फर्जंद आणि मदारी मेहत्तर, सर्जेराव जेदे अशी मंडळी घेतली. वनराईचा टप्पा मागे पडला आणि समोर दक्षिणोत्तर पसरलेला पहाडी डोंगर दिसू लागला. घोडी ठाण झाली. मशालजींनी चकमकीवर ठिणग्या पाडून वाळल्या गवताची आगटी केली. त्यावर करंजेलाच्या मशाली पेटवून घेतल्या. आडव्या येणाऱ्या वालींच्या कमानी हाताने बाजूला सारीत कछवा आणि बेग आघाडीला झाले. राजे आणि संभाजीराजे टोपांना लागू बघणाऱ्या वेली चुकवीत वाकून त्यांच्या मागे लागले. समोर एक गुंफा आली. मशालजी त्या गुंफेत उतरले. मागून सारी मंडळी आत उतरली. कुठल्या तरी अज्ञात हातांनी मनात उभ्या टाकल्या तशा असंख्य यक्ष, किन्नर, देवदेवता यांच्या मूर्ती कातळात साकार उभ्या केल्या होत्या. त्यांच्या छिन्नीचा एकही ठोका गफलतीने सुद्धा चुकला नव्हता. राजांच्या सहसारे अवाक होऊन पत्थरांचे त्यात अत्यंत शांत पण अत्यंत बोलके देखणे रूप जखडत्या नजरांनी बघत होते. साऱ्यांना काळाचे भान उरले नव्हते. आपण धर्तीवर आहोत असे कुणालाच वाटत नव्हते. मानवाच्या कल्पनेतील साक्षात स्वर्ग तिथे उतरला होता. गुंफा मागून गुंफा बघत राजे आणि संभाजीराजे कैलासलेने या 16व्या गुंफेत आले. या गुंफेत किती शिलागिरांच्या पिढ्यांनी आपल्या कलेच्या प्रतिभेची मुक्त उधळण केली होती अंबाजाने. दगडाचा एक टक्का सुद्धा त्याने आपल्या छिन्नीने बोलता करायचा बाकी ठेवला नव्हता. सारे विश्व सौंदर्य उभे केल्यानंतर ब्रह्माने त्याला जाता जाता लावलेली तीठ होती ती कैलासलेने दृष्ट लागावी अशीच. आपले सूर्यपेठ डोळे जोडून राजे आणि संभाजीराजे ती दगडी शिल्पे पाहत चालले होते. आणि ती दगडी शिल्पे आपले युगायुगांचे अर्धमिटले लांबट डोळे उघडून जगदंबेने रेखलेली राजे आणि संभाजीराजे ही हर भोसलाही रक्तशिल्पे बघत होती.
किन्नराची एक मूर्ती बघण्यात पुढे गेलेले राजे आणि हिरोजी आपणाला हरवून गेले होते. निश्चळ उभे होते. मागून त्यांच्या रोखाने येताना संभाजीराजांना पटकन जाणवून गेले. हिरोजी आणि आबासाहेब यांच्या चेहऱ्या मोऱ्यात कळणार नाही एवढं बेमालूम सारखेपण आहे. सगळे शक्ती शिल्पमूर्तीमधून ओसळणाऱ्या जिवंत भावभावनांच्या कारंज्यात न्हात चालले होते. त्यांना शिल्पे नीट दिसावीत म्हणून मशालजींनी मशाली उंच धरल्या होत्या. महाराज साहेब ते बघा. एकाएकी संभाजीराजे गुंफेच्या छताकडे हात उठवून मान वर करीत म्हणाले. भोवतीच्या नजरखेच मूर्ती बघणारे राजे थांबले. त्यांनी छताच्या रोखाने मान वर उठवली. छताकडे बघताना जगदंब जगदंब म्हणत राजांनी छातीवरच्या माळेला हात मिळवला. मती गुंग करून टाकणारी छत होते. एका सलग दगडाच्या त्या छताजवळ उलटे टांगून घेऊन शिलागिरांनी त्यावर असंख्य भावमुद्रा कोरल्या होत्या. हम निहाल हो गए राणा. तेज सिंगाकडे न बघताच राजे म्हणाले. कितीतरी वेळ राजे आणि संभाजीराजे छतशिल्प बघत होते. संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवीत राजाने विचारले, ही शिलागारी बघताना तुम्हास काय वाटतं? संभाजीराजांच्या छातीत महाबळेश्वरचा निसर्ग बघताना माजली होती तसलीच खळबळ ही शिल्पे बघताना उठली होती. ते राजांच्या कपाळीच्या शिवगंधेकडे बघत म्हणाले, ही दगडी गीते आहेत आबासाहेब. आम्हास ती रचणाऱ्या माणसांचा अंदाज येत नाही. वाटतंय हे दगड आमच्याशी गाता आहेत. दगडात प्राण संचारल्या त्या गुंफेच्या आवारात फिरताना एका उडत्या पक्षाच्या पवित्र्यात असलेल्या यक्षाची एक मूर्ती बघताना राजांना नेताजींची आठवण झाली. विचाराचा एक पक्षी फडफडत त्यांच्या मनाच्या तटबंदीवरून उडाला. इथं दगडात प्राण संचारले आहेत आणि आम्ही प्राण फुंकलेल्या जिवंत माणसाचा दगड झाला आहे. श्रींची करणी अगम्य आहे. राजे संभाजीराजांच्या सह गुंफेच्या गाभाऱ्याजवळ आले. गाभाऱ्यात कैलास पर्वतावर श्रीशंकर आरूढ झाले आहेत. त्यांच्या मांडीवर महादेवी पार्वती बसले आहे असे देखणे शिल्प होते. तो उभा कैलासच आपल्या आईसाठी उचलून नेण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुखावर कष्टी भाव सुंदर रीतीने उमटवलेले होते. ते शिवरूप बघताना राजाने आणि संभाजीराजाने हात जोडले, डोळे मिटले. थोड्या वेळाने डोळे उघडून ते शिवशिल्प बघू लागले. नकळतच राजांची नजर महादेवी पार्वतीच्या सावळ्या शिल्पावर जखडली गेली आणि त्यांना पटकन जाणवून गेले की त्या शिल्पात शिवपुत्र गणपतीची योजना कारागिरांनी केली नव्हती. संभाजीराजे मात्र कैलास उठवणीच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुद्रेवरचे कष्टी भाव निरखून बघत होते. त्यांच्या विचाराची लय वाढत होती. कसा असेल रावण? अफजलखानासारखा? मिर्झा राजांसारखा? छे मग कसाही का असेना त्याला शिवाचा कैलास काही उचलता आला नव्हता. आवारा बाहेर पडता पडता संभाजीराजांना एका स्तंभावर एकमेकांच्या मिठीत विसावलेल्या एका प्रणयमग्न युगलाचे शिल्प दिसले. त्यातले भाव त्यांना नीट आकळेनात. त्यातील स्त्रीच्या पायात तोड्यांसारखा अलंकार बघताना मात्र त्यांना आपल्या महालातील मंचकावर बसलेली एक आकृती आठवली आणि झटकन ते त्या खांबासमोरून पुढे सरकले. त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती, पण राजगड उतरून एक मेना शृंगारपूरच्या वाटेला लागला होता. त्यांच्या बगलेने पिलाजी शिर्के धीम्या चालीच्या घोड्यावर बसून चालले होते. त्या मेन्यात येसूबाई होत्या. जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या माहेरी शृंगारपुरी चालल्या होत्या. बऱ्हाणपूर, इंदौर, ग्वालेर अशी शहरे मागे टाकीत गिरणा, तापी, नर्मदा, चंबळा ह्या नद्या पार करीत काफला यमुनेजवळ आला. आग्र्याची गिरदनवाई नजर टप्प्यात आली. मशिदींचे सफेद घुमट, ताजमहालाचे आरसपानी मनोरे दिसू लागले. आग्रा एका मजलेवर ठेवून काफला थांबला. बक्षी बेग आणि तेजसिंह कछवा राजांना तस्लीम करून आग्र्याच्या रोखाने मिर्झा राजांचा वडील कुंवर रामसिंग याला वर्दी द्यायला घोडे फेकीत निघून गेले. मिर्झाने रामसिंगाला वारंवार पत्रे पाठवून राजांच्या सरबराईच्या बारीक सारीक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या केसालाही धक्का न लागेल अशा कसम आपण घेतल्याचे मिर्झा राजांनी रामसिंगाला पुन्हा पुन्हा कळवले होते. पण रामसिंग राजांच्या स्वागतास येऊ शकला नाही. तेजसिंह आणि बक्षी आणखी 4-6 माणसांनीशी राजांच्या तळाकडे येताना दिसू लागले. त्यातील रामसिंग कुठला याचा राजे अंदाज घेऊ लागले. येणारे घोडापथक तळापासून थोड्या अंतरावर थांबले. राजपुती पद्धतीचा साफा बांधलेला, खांद्यावर उपरणे टाकलेला, कपाळी टिळा असलेला एक मध्यम वयीन माणूस राजांच्या आणि संभाजीराजांच्या समोर आला. गर्दन झुकून त्याने कुर्निसात केला. कुंवर जी के तरफ से हम बड़ी खुशी से मेहमान साहब जान की अगवानी करते हैं. तो अदबीने म्हणाला, आपकी तारीफ? त्याचा कुर्निसात स्वीकारित भुवई चढवून राजांनी त्याला विचारले. राजे गोंधळून गेले होते. आलेल्या आसामीत रामसिंग नव्हता. चाकर को गिरधरलाल कहते हैं.
कुंवर जी के हवेली पे मुंशीगिरी करता हूँ. गिरधरलाल राजांच्या भगव्या मोजड्यावर नजर जोडून उत्तरला. मुंशी? राजांच्या काळजात कसली तरी कळ उठली. एक मामूली कारकून त्यांच्या स्वागतासाठी समोर उभा होता. कुंवर रामसिंग किधर है? राजांचा करडा आवाज साऱ्यांना जाणवला. गुस्ताखी माफ हो मालिक. कुंवर जी किले में आला हजरत के महल पर पहरे लगा रहे हैं, वहां से नहीं छूट पाएंगे, आप चलिए. राजांनी सर्वांना